अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना कळालेच असेल की आम्ही कुठे निघालो. कमेंटमध्ये सांगा कुठे निघालो असेल आम्ही. सर्व स्वामी भक्तांना मी सांगू इच्छिते की आम्ही निघालो आहे समृद्धी महामार्गावरून. कारण या महामार्गावरून जर आम्ही गेलो तर आम्ही त्या ठिकाणी लवकर पोचणार आहोत. सर्वात आधी आपण आपल्या देवादिदेव महादेवाचे दर्शन घेऊया. आदियोगी यांची मूर्ती आम्ही आमच्या कारमध्ये लावलेली आहे. आम्ही कुठेही जाण्याच्या पहिले आमचे कारमधले गणपती बाप्पा आणि भोलेनाथ यांचे दर्शन करतो, त्यांना फुलं अर्पण करतो आणि मगच आमच्या प्रवासाला सुरुवात करतो. आणि प्रवास करता करताच आम्ही या ठिकाणी पोचलो आहे. तर तुम्हाला कळालंच असेल की आपण कोणत्या ठिकाणी येऊन पोचलो. सर्व स्वामी भक्तांना मी सांगते की आपण येत नसतो तर आपल्याला साक्षात स्वामीच या ठिकाणी बोलवत असतात. त्यांनी जर निश्चित केलं तेच आपल्याकडून कार्य होते. माझी लहानपणीपासून इच्छा अशी होती की मी स्वामींना कधी भेटते, मी केव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींजवळ बसून राहते. तर ती स्वामींनी आज माझी इच्छा पूर्ण केली आणि मी या ठिकाणी पोहोचली. साक्षात स्वामी दरबारातून मी हा व्हिडिओ काढलेला आहे, तुम्ही बघू शकता. माझं मन इतकं प्रसन्न झालं होतं की मला तिथून उठावंच वाटत नव्हतं. त्यानंतर मी वटवृक्षाचं दर्शन घेतलं जिथे स्वामी बसत होते. स्वामींना बघून माझं मन भरतच नव्हतं. मी परत दर्शनाला गेली आणि दर्शन घेऊन असं वाटत होतं की त्या ठिकाणी परत जावं आणि स्वामींजवळ उभे राहावं. स्वामींची ही दिव्यमूर्ती पाहून माझे मन भरून आले. सर्व स्वामी भक्तांसोबत मी एक अनुभव व्यक्त करते. तो म्हणजे मी जेव्हा 5वीत होती तेव्हा मला स्वामींनी अशा रूपात येऊन दर्शन दिले होते. जशी ही मूर्ती आहे त्याच रूपात मला स्वामींनी येऊन दर्शन दिले होते आणि म्हणूनच तेव्हापासून मी स्वामींची खूप मोठी भक्त झाली आहे आणि स्वामींनी मला प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. स्वामींवरचा विश्वास माझा दिवसेंदिवस वाढतच जातो आहे. त्यानंतर आम्ही गेलो अन्नछत्रामध्ये. अन्नछत्रामध्ये इतकं मोठं अन्नछत्र मी पहिल्यांदाच बघितलं होतं. इतका सुंदर प्रसाद, इतकं सुंदर जेवण स्वामींनी आपल्यासाठीच ठेवलं आहे. तो प्रसाद ग्रहण करण्याकरता आपल्याला स्वामींनी एवढ्या लांबून बोलवले. त्या प्रसादाचा मी आस्वाद घेत आहे. तो प्रसाद ग्रहण करून खरोखरच माझं मन खूप पवित्र झालं आणि माझं मन असं म्हणत होतं की खरंच स्वामी या ठिकाणी आहेत आणि आपल्याला ते बघत आहेत. आणि खरोखरच मी तुम्हाला सांगते की साक्षात स्वामी आपल्या पाठीशी सदैव उभे असतात. ते कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला नक्कीच मदत करतात, दर्शन देतात. पुढे जाऊन मी स्वामींच्या पालखीचे दर्शन घेतले. आम्ही सर्व परिवारातील लोक या ठिकाणी स्वामींचे दर्शन घेत आहोत. त्या ठिकाणी स्वामींच्या पादुका देखील ठेवलेल्या होत्या आणि स्वामींची ती साक्षात मूर्ती माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हती. स्वामी म्हणतात की स्वामींच्या शक्तीवर विश्वास इतका ठेवा, तुम्हाला कुठेही तुमच्या मनामध्ये अविश्वास यायला नको. स्वामीची शक्ती अपार आहे. साक्षात गुरुदेव दत्त त्यांच्या रूपात आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये स्वामींबद्दल एक विशिष्ट भावना असतेच. जेव्हा स्वामी येऊन आपल्याला दर्शन देतात, कुठून तरी काहीतरी चमत्कार दाखवतात, तेव्हाच आपल्याला स्वामींवरची खरी श्रद्धा, खरी भक्ती कळते. या ठिकाणी नंतर मला अयोध्येचं राम मंदिरची डिझाईन दिसली आणि ते सुद्धा आम्ही बघितली. पुढे जाऊन आम्ही थोडी सेवा पण केली. अन्नछत्रामध्ये आम्ही थोडी सेवा दिली. आम्ही सर्व भक्तांना पाणी वाटप केले आणि मी काही वेळाने मी सुद्धा त्या ठिकाणी सर्व सेवा करण्याचा निर्णय घेतला. तेवढी सेवा माझ्या हातून घडली. मला खूप आनंद झाला. ती सेवा आपल्या हातून स्वामींनी करवून घेतली. नंतर आम्ही बाहेर आलो आणि थोडी खरेदीसुद्धा केली. मला खूप दिवसांपासून स्वामींची मूर्ती घ्यायची होती. त्या ठिकाणी आम्ही वळलो आणि मूर्ती बघण्याकरिता या मार्केटमध्ये गेलो. इतकी सुंदर आम्हाला मूर्ती मिळाली. स्वामींना जसे माझ्या घरी हसतमुख रूपात यायचे होते, स्वामी माझ्या घरी विराजमान करण्यासाठी आम्ही तयार आहोत. अक्कलकोटवरून मूर्ती घेतल्यावर आम्ही
आमच्या घरी स्वामींची स्थापना केली. ती कशा प्रकारे केली बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून स्वामींचे नाव घेऊन नक्की सांगा. आणि असेच स्वामींचे विचार, स्वामींचे बोध ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. स्वामी तुझ्यासाठी नेहमी धावत असतात. स्वामींना खूप खूप धन्यवाद म्हणून कमेंटमध्ये लिहा. स्वामी तुम्ही मला जे दिलं ते खूप काही दिलं आणि यापुढेही माझ्या भाग्यात तुम्ही चांगलंच देणार आहात. स्वामींनी त्याच्या भक्ताच्या जीवनामधील दुःख, क्लेश सगळे दूर केलेले आहेत आणि यापुढेही त्याच्या वाट्याला दुःख जरी आले तरी स्वामी सगळं सांभाळून घेतील अशी खात्री स्वामीच्या भक्ताला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, नामस्मरणात इतकी शक्ती आहे की तुला कुठलीही गोष्ट ती साध्य करण्यापासून थांबवू शकत नाही. तुला प्रत्येक वेळी ती साध्य करायला मार्ग दाखवून मदत करते अशी आहे स्वामी शक्ती. या नामस्मरणानेच तू एक दिवस तुझ्या जीवनातले अडथळे, सगळे त्रास दूर होताना बघशील आणि एक सकारात्मक ऊर्जा तुझ्या वाट्याला येईल. स्वामी म्हणतात, ज्या दिवशीपासून तू खरोखर मनापासून आमचे नामस्मरण करशील त्या दिवशीपासून तुझ्या जीवनात, तुझ्या नशिबामध्ये एक विशिष्ट अशी ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन तुझ्या वाट्याला आलेला आहे. आणि तू म्हणतो देखील आहेस की होय, नामस्मरणामुळे माझ्या मनामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन जागृत झालेला आहे. निशंक हो मनारे, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे, नित्य आहे मनारे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी. स्वामींनी या आठवड्यामध्ये खास विशिष्ट आशीर्वाद त्यांच्या भक्ताकरिता पाठवले आहेत. बाळा, अक्कलकोटला येणं जमत नसेल तर जवळच्या मठात जाऊन माझे दर्शन घे. बघ, तुझ्या मनाला किती शांती आणि एक दैवी चमत्कार तुला प्राप्त होईल. हे दत्तात्रया, दिगंबरा, स्वामीराया, माझ्या सदैव पाठीशी उभे राहा आणि मला प्रत्येक गोष्टींमध्ये काहीतरी मार्ग दाखवून एक नवीन आशेचा किरण माझ्या जीवनामध्ये येऊ द्या. मी धन्य झालो आहे देवा. तुमची सेवा करण्यात मी खूप मग्न राहील आणि येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांना मी सामोरे जाईल. तुमची प्रबळ स्वामी शक्ती माझ्या सोबत असू द्या स्वामीराया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.